नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, टेट शिक्षक पात्रता परीक्षा सराव प्रश्नसंच पार्ट 11 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपला जो चॅनल आहे VPN गुरु या चॅनलवरती आपण या ठिकाणी टेट पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न या ठिकाणी घेऊन येत आहोत. चला तर मग लगेचच आपण पेपर क्रमांक 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे परीक्षेसाठी येणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, अमेझॉन नदीचा उगम टिंबटिंब होतो. त्याचे पर्याय देखील तुम्हाला दिलेले आहेत. ब्राझीलच्या पठारात, रॉकी पर्वतात, गियाना प्रदेशात, अँडीज पर्वतात. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतंय त्यांनी आपलं कमेंट करून त्या ठिकाणी सांगायचं आहे की अमेझॉन नदीचा उगम टिंबटिंब होतो. चला पाहूया कोणला येते. अमेझॉन नदीचा उगम कोठे होतो? त्याचं अचूक उत्तर आहे अँडीज पर्वत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे, अँडीज पर्वत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न अशा पद्धतीचे मोठमोठे प्रश्न आपल्याला टेट पेपरमध्ये विचारले जातात. म्हणजे आपल्याला वाचण्यामध्येच वेळ जातो परंतु जर आपण काळजीपूर्वक वाचलं तर आपण बरोबर प्रश्न सोडवतो आता दुसरा प्रश्न आहे इसवी सन 1764 मधील बक्सारची लढाई यांच्यात झाली. पर्याय क्रमांक 1 आहे, बंगालचा नवाब मीर कासिम हैदराबादचा निजाम विरुद्ध इंग्लिश कंपनी, बंगालचा नवाब मीर जाफर विरुद्ध इंग्लिश कंपनी, बंगालचा नवाब विरुद्ध मराठे, आणि पर्याय क्रमांक 4 आहे, बंगालचा नवाब मीर कासिम अयोध्याचा नवाब मुघल बादशाह विरुद्ध इंग्लिश कंपनी. म्हणजेच या ठिकाणी 1764 मधील बक्सरची लढाई कोणामध्ये झाली तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बंगालचा नवाब मीर कासिम अयोध्याचा नवाब मुघल बादशाह विरुद्ध इंग्लिश कंपनी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच अशा पद्धतीचे मोठमोठे प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, टेट पेपर 1 आणि 2 मध्ये विचारले जातात. परंतु त्याचा व्यवस्थित आपण अभ्यास केला असेल तर आपण बरोबर त्याची उत्तरं त्या ठिकाणी देऊ शकतो. चला पुढचा महत्त्वाचा प्रश्न तिसरा, ब्रिटिशांनी 1857च्या उठावानंतर भारतीय सैन्याची जात प्रांत भाषेच्या आधारावर पुनर्रचना केली. कारण त्यामुळे भारतीय सैनिकांना कमी पगार देता येईल, त्यामुळे सैन्याची कार्यक्षमता वाढेल, भारतीय सैनिक परदेशी जाण्यास तयार होतील, भारतीय सैन्यामध्ये एकी निर्माण होणार नाही. म्हणजे कशासाठी पुनर्रचना केली तर त्याचं अचूक उत्तर आहे भारतीय सैन्यामध्ये एकी निर्माण होणार नाही. याच्यासाठी 1857च्या उठावानंतर भारतीय सैन्याची जात प्रांत भाषेच्या आधारावर पुनर्रचना करण्यात आली. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले जात असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 4, खालील एक विधान चूक आहे. आता चूक विधान आपल्याला शोधायचं आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, धर्मसुधारणा करणाऱ्या निरनिराळ्या संस्थानांनी उदाहरणार्थ आर्य समाज, ब्रह्म समाज अशी शिकवण दिली की धर्मग्रंथावर अंधविश्वास ठेवण्याऐवजी सतसत विवेक बुद्धीचा वापर करावा. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे, समाजसुधारकांनी हे जाणले की जाती व्यवस्था विषमता, शोषक व अन्याय यावर आधारलेली आहे व प्रगतीसाठी ती तोडणे अत्यावश्यक आहे. हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे, सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांनी पाश्चात्य शिक्षण घ्यावे, पाश्चात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा असं त्या ठिकाणी सुचवलं. हे देखील विधान बरोबर आहे. आणि चौथं विधान काय आहे, रामकृष्ण परमहंस यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली व पाश्चात्य शिक्षण व जीवनशैली यांचा पुरस्कार केला. हे विधान या ठिकाणी चूक आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंस यांनी नाही तर स्वामी विवेकानंदांनी काय केलं, रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांची शिकवण त्या ठिकाणी पुढं त्या रामकृष्ण मिशनद्वारे त्यांनी लोकांना रामकृष्ण परमहंस यांची शिकवण दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली, स्वामी विवेकानंद. या ठिकाणी रामकृष्ण परमहंस सांगितलंय, त्याच्यामुळे चुकीचं आपलं विधान असणार आहे विधान क्रमांक 4. म्हणजेच या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 5वा प्रश्न आहे ब्रिटिशांनी अगदी सुरुवातीला काँग्रेसच्या स्थापनेचे स्वागत केले किंवा पाठिंबा दिला. कारण ब्रिटिश हे उदारमतवादी व लोकशाहीवादी होते. काँग्रेसच्या स्थापनेला पाठिंबा देण्याचा ठराव पार्लमेंटने मंजूर केला होता. ब्रिटिशांना वाटले की काँग्रेसमार्फत राजकीय पकड अधिक घट्ट करता येईल. ब्रिटिश सरकारला 1857च्या धर्तीवरचा उठाव टाळायचा होता. तर सांगायचं आहे तुम्हाला
की ब्रिटिशांनी अगदी सुरुवातीपासून काँग्रेसच्या स्थापनेचे स्वागत केले किंवा पाठिंबा दिला, याचं काय कारण होतं? तर त्याचं कारण होतं ब्रिटिश सरकारला 1857च्या धर्तीवरचा उठाव टाळायचा होता. त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या स्थापनेचं स्वागत केलेलं होतं पहा. म्हणजेच या ठिकाणी आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढं पहा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. पहा, चुकीचे विधान, बरोबर विधान ओळखा. हे प्रश्न प्रामुख्याने विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचमुळे आपण हे प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. आता खालीलपैकी चुकीचे विधान ओळखायचं आहे. तर पहिला आहे पहा, समाजात सातत्याने, पहा बरं का, समाजामध्ये सातत्याने बदल होत असतात. हे विधान बरोबर आहे. कुटुंबात सर्वांचा दर्जा समान असता कामा नये. पहा, कुटुंबात सर्वांचा दर्जा समान असता कामा नये. गावच्या विकास योजनेमध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. हे देखील बरोबर आहे. समृद्ध आणि आनंदी व्यक्तिमत्वाच्या निर्मितीत शाळेचा वाटा मोठा असतो. हे देखील विधान बरोबर आहे. मग चुकीचं विधान काय आहे? कुटुंबात सर्वांचा दर्जा समान असता कामा नये. तर कुटुंबामध्ये सर्वांचा दर्जा समान असला पाहिजे. पहा, इथं काय आहे? असता कामा नये, म्हणजेच या ठिकाणी हे चुकीचं विधान आहे. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, कुटुंबात सर्वांचा दर्जा समान असता कामा नये. त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न आहे पहा, गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या बैठकीला काय म्हणतात? म्हणजे बैठकीला काय म्हणतात किंवा टिंब असे म्हणतात. तर चावडी, वार्डसभा, ग्रामसभा, प्रभाग बैठक. तर काय म्हणतात? ग्रामसभा. गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या बैठकीला काय म्हणतात? ग्रामसभा. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पहा, 8वा प्रश्न, खालीलपैकी बरोबर विधान कोणते? पहा, म्हणजे किती या ठिकाणी चूक विधान कोणतं, बरोबर विधान कोणतं, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी प्रामुख्याने असल्याचं आपल्याला दिसून येते. तर पहा, पहिलं काय आहे? तर विकास गटाचा कारभार जिल्हा परिषद पाहते. पंचायत समितीचा सभापती मुदतपूर्व राजीनामा देत नाही. पंचायत समितीला उत्पन्नाचे स्वतंत्र साधने नसतात. ग्रामपंचायत ही पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यातील दुवा असते. पहा, आता बरोबर विधान कोणतं? तर पंचायत समितीला उत्पन्नाची स्वतंत्र साधने नसतात. हे विधान या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 9वा प्रश्न आहे पहा. 9व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश संविधानात होत नाही? संविधानातील नियमाच्या चौकटीत राहून राज्यकारभार करता येतो. लोकप्रतिनिधीकडून अधिकाराचा दुरुपयोग होण्यास संविधान मदत करते. पण आता संविधानात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश संविधानात होत नाही? तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा, लोकप्रतिनिधींकडून अधिकाराचा दुरुपयोग होण्यास संविधान मदत करते. हे या ठिकाणी काय, याचा समावेश संविधानामध्ये होत नाही. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आपल्याला कन्फ्यूज करणारा प्रश्न म्हणजे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर चला सांगायचे, भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजेच या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मसुदा समितीचे अध्यक्ष ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय संविधानाला टिंब म्हणतात. राजकीय परिवर्तनाचे साधन, सामाजिक परिवर्तनाचे साधन, शैक्षणिक परिवर्तनाचे साधन आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन. तर भारतीय संविधानाला काय म्हणतात? सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक विधान या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे? बरोबर, आता चुकीचे विधान ओळखायचे. पहा, हे 4ही उदाहरणं आपल्याला व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण चुकीचं विधान त्या ठिकाणी ठरवू शकतो. सर्व नागरिकांना कायद्याने समान संरक्षण असते. बरोबर. अस्पृश्यांचे पालन न करणे हा गुन्हा ठरला आहे. हे विधान चूक आहे. पहा, सार्वजनिक सुविधांचा वापर सर्व नागरिकांना करण्याचा अधिकार आहे. बरोबर. भारतीय नागरिकांना सरकारी नोकरीच्या समान संधी किंवा हमी दिली आहे. हे देखील बरोबर आहे. म्हणजे चुकीचं विधान आहे. अस्पृश्यतेचे पालन न करणे हा गुन्हा ठरला आहे. हे काय आहे? चुकीचं विधान त्या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या 12व्या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा 13वा प्रश्न पाहायचा आहे. पहा 13वा प्रश्न काय आहे? तर राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर खालील घटकांचा प्रभाव पडतो.
धर्मसंस्कृती, भाषा, शिक्षण, दळणवळणाची साधने, भौतिक परिस्थिती व लष्करी सामर्थ्य. तर पहा आता महाराष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर खालील घटकांचा प्रभाव पडतो. त्याचं उत्तर आहे भौगोलिक परिस्थिती व लष्करी सामर्थ्य हा परराष्ट्र धोरणावरच्या घटकावर प्रभाव पाडणारा घटक त्या ठिकाणी आहे पहा. त्यानंतर 74वा आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा 14वा. खालील दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर कोणता दिवस हा संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं अचूक उत्तर आहे 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 15वा. 15व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे? तर त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे 15वा प्रश्न आहे पहा. राष्ट्राच्या गरिबीचे प्रमुख लक्षण: तेलाची समस्या, पाणीपुरवठा व रस्त्याचा अभाव, निम्नस्तरीय मानवी विकास निर्देशांक, दुर्बल लष्कर. तर त्याचं उत्तर आहे पहा निम्नस्तरीय मानवी विकास निर्देशांक म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? उत्तर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर चुकीचे विधान ओळखायला या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी विचारलेलं आहे. तर शुक्र हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो हे विधान बरोबर आहे. युरेनस हा हिरवट निळ्या रंगाचा ग्रह आहे हे देखील बरोबर आहे. बुध हा सर्वात मोठा ग्रह आहे हे चुकलेलं आहे पहा. म्हणजे पहा गुरु हा सगळ्यात मोठा आहे, इथं बुध सांगितलं म्हणून चुकीचं आहे. मंगळ व शुक्र या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अवकाशाने पाठवली गेली आहेत हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. बुध हा सर्वात मोठा ग्रह आहे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर पहा 17वा प्रश्न आहे नकाशा प्रमाण दाखवण्याचे प्रकारामध्ये दाखवण्याच्या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणता प्रकार येत नाही? शब्द प्रमाण, अंक प्रमाण, रेषा प्रमाण आणि क्षेत्र प्रमाण. तर पहा आता या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारला आहे तो आपल्याला व्यवस्थित पाहायचा आहे. नकाशा प्रमाण दाखवण्याच्या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणता प्रकार येत नाही? तर त्याचं अचूक उत्तर आहे क्षेत्र प्रमाण. कोणतं? क्षेत्र प्रमाण. त्यानंतर पुढचा प्रश्न जगातील सर्वाधिक लहान खंड कोणता? तर पहा जगातील सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 19वा प्रश्न आहे मलेशियाची आर्थिक राजधानी कोणती? आता मलेशियाची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर क्वालालंपूर हे मलेशियाची क्वालालंपूर काय आहे? मलेशियाची ही आर्थिक राजधानी त्या ठिकाणी आहे क्वालालंपूर. ओके, समजलंय सर्वांना? त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आणि पुढचा प्रश्न आहे जपानच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? पहा चला सांगा जपानच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? अटलांटिक, हिंदी, पॅसिफिक, आर्टिक. तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा पॅसिफिक महासागर. कोणता? जपानच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? तर पॅसिफिक महासागर आहे. त्यानंतर 21वा प्रश्न सागरी मैदानाच्या भागात खूप खोलवर अतिसूक्ष्म कण मातीचे कण मोठ्या प्रमाणात साचतात या मृदू चिखलास काय म्हणतात? तर या मृदू चिखलास काय म्हटलं जातं? चला सांगा. या मृदू चिखलाला काय म्हटलं जातं? सागरी निक्षेप. काय म्हटलं जातं? सागरी निक्षेप. म्हणजेच या ठिकाणी केवळ सी पर्याय क्रमांक 2 हे काय आहे? अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलं आहे खाडीच्या मुखाशी मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते कारण. पहा आता याचं कारण तर आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं कारण आहे खाडीत मासे खूप असतात, भरतीच्या पाण्यामुळे मासे खाडीत येतात आणि खाडीमध्ये मुद्दाम माशाची पैदास करतात, ओहोटीच्या पाण्यामुळे मासे खाडीत अडकतात. तर त्याचं अचूक उत्तर आहे भरतीच्या पाण्यामुळे मासे खाडीत येतात. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर रॉकी पर्वतीय भाग टिंबटिंब पठारात आहे. आता रॉकीचा पर्वतीय भागात कोणता पठार आहे रॉकी पर्वतीय भागामध्ये? तर त्या ठिकाणी रॉकी पर्वतीय भागामध्ये कोलोरॅडोचे काय आहे? पठार त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 24वा प्रश्न आहे पहा 24व्या प्रश्नामध्ये नदीची ग्रँड कॅनन ही खोल नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे.
पहा कोणत्या नदीची? टिंबटिंब नदीची ग्रँड कॅनन ही खोल गळ निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. मिसिसिपी नदी, कोलोरॅडो नदी, मिसुरी नदी आणि आर्कान्स नदी. चला सांगा काय? तर कोलोरॅडो नदी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे? अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलमधील पठारी प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता? सांगा, ब्राझीलमधील पठारी प्रदेशात लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता? तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा कोणता असणार आहे? शेती. कोणता असणार आहे? शेती. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे पहा. त्यानंतर पुढं आहे, दख्खनचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे? दख्खनचे पठार हे कोणत्या खडकांपासून बनलेले आहे? त्याचं अचूक उत्तर आहे बेसाल्ट खडकापासून. कोणत्या? बेसॉल्ट या खडकापासून दख्खनचे पठार बनलेलं आहे. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती मृदा अपरिपक्व असते? तर पहा अपरिपक्व असणारी मृदा. 27वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती मृदा अपरिपक्व असते? तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 पर्वतीय मृदा. त्यानंतर भारतीय शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? निर्वाह शेती, जिरायत शेती, मान्सून आधारित शेती आणि मिश्र पिकाची शेती. तर त्याचं अचूक उत्तर आहे निर्वाहाची शेती. भारतीय शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे? निर्वाहाची शेती. त्यानंतर पुढचा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न, अंटार्क्टिका खंडामध्ये टिंबटिंब ही खनिजे आढळतात. तर अंटार्क्टिका खंडामध्ये कोणकोणती खनिजे आढळतात? चला सांगा कोणकोणती? लोह आणि मॅग्नीज. काय महत्त्वाचे? लोह आणि मॅग्नीज म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 30वा प्रश्न, पिलास ठेवण्यासाठी पोटाशी पिशवी असणारा प्राणी कोणता? त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कांगारू. अशा पद्धतीने आपण शिक्षक पात्रता परीक्षा टेट या टेटमधील पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी प्रश्न मालिका या ठिकाणी पाहिलेली आहे. जर ही प्रश्न मालिका आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.